सतत टायपिंग केल्यानं आपलं मनगट, बोट आणि कोपरांमध्ये बऱ्याच वेळा वेदना, मुंग्या किंवा सूज येते. तर याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करत असाल तर पुढे जाऊन तुम्हाला कार्पल टनल सिंड्रोम किंवा इतर स्नायूंच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तर थोडक्यात सांगायचं झालं तर कार्पल म्हणजे आपल्या मनगटातील छोटे बोन्स. तर आपल्या मनगटाच्या मध्यभागी एक टनल असतो ज्यातून मीडियन नर्व पास होत असते आणि त्या नर्ववर म्हणजेच नाडीवर जर कोणत्या प्रकारचं प्रेशर आलं, ती नाडी दाबली गेली तर या तीन बोटांवर म्हणजेच अंगठा, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर यावर वेदना होतात, झिंझिण्या येतात. कधी कधी आपला हात सुद्धा दुखायला लागतो. तर ही लक्षणं असू शकतात कार्पल टनल सिंड्रोमची. तर सतत टायपिंगमुळे होणाऱ्या वेदना टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत आणि तुम्ही यासाठी काय काळजी घ्यावी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. काम करताना मेंटेन प्रॉपर पोस्चर, कारण योग्य पोस्चर नसल्यास मनगट आणि बोटांवर अधिक ताण येतो, म्हणून ते नीट असणं अत्यंत गरजेचं आहे. टायपिंग करताना पाठीला आधार देऊन सरळ बसणं, लॅपटॉप किंवा मॉनिटर डोळ्यांच्या सरळ रेषेत ठेवणं आणि कोपर 90 अंशावर ठेवणं हे आहे योग्य पोस्चर. एर्गोनॉमिक कीबोर्ड वापरा. तुमचं वर्क मोस्टली टायपिंगवर डिपेंड असेल तर तुमच्या मनगटासाठी एर्गोनॉमिक कीबोर्ड वापरणं अत्यंत फायदेशीर आहे. हे कीबोर्ड शरीराच्या नैसर्गिक स्थितीनुसार डिझाईन केलेले असतात, त्यामुळे टायपिंग दरम्यान मनगट आणि हातांवरील ताण हा कमी होतो. नेक्स्ट म्हणजे अधूनमधून ब्रेक घ्या. सतत टायपिंग केल्यानं हातातील स्नायूंवर ताण येऊ शकतो, त्यामुळे प्रत्येकी 30 ते 40 मिनिटांनी 5-10 मिनिटांचा ब्रेक घ्या. नॉर्मल स्ट्रेचिंग आणि व्यायाम करा, जेणेकरून स्नायूंवरील ताण हा कमी होईल. जर मनगट किंवा बोटांमध्ये वेदना जाणवत असेल तर गरम पाण्याची बॉटल किंवा बर्फाचा शेक उपयोगी ठरू शकतो. जर गरम शेक दिला तर स्नायू सैल होतात आणि रक्ताभिसरण सुधारतं आणि थंड शेक दिला तर वेदना आणि सूज या कमी होतात. पुरेशी झोप आणि विटॅमिन B12 व मॅग्नेशियम युक्त आहार म्हणजेच बदाम, पालक, केळी घेतल्यास स्नायूंच्या वेदना या कमी होण्यास मदत होईल. मॅक्रो किंवा शॉर्टकट जर तुम्ही वापरले तर मनगटाच्या दुखण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. यामुळे माऊसचा वापर कमी होतो आणि मनगटाची मूवमेंट ही थांबवता येते. ऑफिस आणि डेली वर्क रुटीन तर आपण बदलू शकत नाही, पण या सोप्या टिप्स आपण फॉलो केल्या, जरा काळजी घेतली तर नक्कीच आपण मनगट व बोटांच्या वेदनापासून मुक्त राहू शकतो. सो या गोष्टी नॉर्मल असतानाच क्लिअर झाल्या तर कोणताही मोठा प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागणार नाही. तर तुम्हाला सुद्धा असा त्रास कधी झाला असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा आणि तुमच्या काही वेगळ्या समस्या असतील तर त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.